ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, 100हून अधिक नागरिकांची तपासणी। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, धुळे तसेच जोगाई माता सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत देवपुरातील अनमोल नगर येथील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन धुळे महानगरपालिकाच्या उपमहापौर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरसेवक भगवान आप्पा गवळी, नगरसेवक नरेश चौधरी, नगरसेवक जयेश वावदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। शिबिरात परिसरातील 100हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यामध्ये हृदयरोग, मूत्ररोग, कॅन्सर, अस्थिरोग, मणके विकार, आतड्यांशी संबंधित आजार, प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, दंतरोग, गर्भाशयाशी संबंधित आजार तसेच नेत्ररोग आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली। तपासणीत आवश्यक उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच गरजू ज्येष्ठ नागरिकांना नेत्रशस्त्रक्रियेसाठी जोगाई माता संस्थेच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी जोगाई माता संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील, सचिव आशा पाटील, खानदेश तेली मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, राजेंद्र बागुल, किरण बागुल, किशोर चौधरी, राजेंद्र चौधरी, छोटू चौधरी, प्रमोद चौधरी, नितीन चौधरी, भानुदास पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सामाजिक न्याय विकास विभाग आणि जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक धोरण अंतर्गत आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। धुळे महानगरीच्या उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचं नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, जयेश भाऊ वावदे, भगवान आप्पा गवळी, ज्येष्ठ नागरिक तथा एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी जाधव बापू साहेब, भानुदास पाटील सर, खानदेश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेले। या शिबिराचं आयोजन जोगाई माता सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष योगेश दादा पाटील आणि सचिव आशाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर घेण्यात आलं। या शिबिरामध्ये सर्व ज्येष्ठांची आरोग्य तपासणी, ज्यामध्ये रक्त तपासणी असेल, शुगर तपासणी असेल, दातांची तपासणी असेल, डोळ्यांची तपासणी, डोळ्यांच्या तपासणीमध्ये जर ऑपरेशन निघालं तर त्यांचं ऑपरेशन करून देण्याची सुविधा सुद्धा या संस्थेने ठेवलेली आहे। या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि या भागातील रहिवाशांचं मी मंडळाच्या वतीने